वार्तांकन रोखठोक बातमी। निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, भविष्य निर्वाह निधी फंड तसेच इतर सेवानिवृत्ती विषयक शासकीय लाभ मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेतील कनिष्ठ श्रेणी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंगळवारी रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव पंकज जगन्नाथ महाले, वय वर्ष 32 असं असून तो सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत आहे। तो सध्या निराळी वस्ती परिसरात वास्तव्यास असून मूळचा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देहेरी उंबरपाडा येथील रहिवासी आहे। एसीबीनं दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडील सार्वजनिक आरोग्य विभागात बिगारी म्हणून कार्यरत होते। ते 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाले असून सेवानिवृत्तीनंतर मिळणारं पेन्शन फंड व इतर शासकीय लाभ मंजूर करून देण्यासाठी 9 जून 2026 रोजी अर्ज करण्यात आला होता। या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना लिपिक पंकज महाले यांनी संबंधित काम करून देण्यासाठी एकूण 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। त्यापैकी 6,000 रुपये यापूर्वी स्वीकारले असून उर्वरित 4,000 रुपये देण्याची मागणी केली होती। यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचं निष्पन्न झाले। त्यानंतर एसीबीनं सापळा रचला। या कारवाई दरम्यान पंकज महाले यानं तक्रारदाराकडून उर्वरित 4,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकानं त्याला रंगेहात पकडले। या प्रकरणी संबंधित लिपिकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येते आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।